नमस्कार. आजच्या आपल्या विक्री कट्ट्याच्या एपिसोडमध्ये मी आलोक आकाशे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा मुद्दा म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया जी सिरीज सुरू होणार आहे 19 ऑक्टोबरपासून त्याचबद्दल चर्चा करायची आणि अमोल कराडकर द हिंदूचे क्रीडा पत्रकार आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत. अमोल, स्वागत आहे तुझं. अमोल, एलिफंट इन द रूमला आपण ऍड्रेस केलंच पाहिजे. रोहित आणि विराट कोहली हे दोघंही 5 महिन्यानंतर दिसणार आहेत आपल्याला. पण बरेचसे काही स्पेक्युलेशन सुद्धा सुरू आहेत त्यांच्याबद्दल, काय खेळतील, कसे खेळतील. अजित आगरकरांच्या स्टेटमेंट्सची पण बरेच स्पेक्युलेशन झालेले आहेत. तर त्याबद्दल काय वाटतंय तुला की विराट कोहली रोहित शर्माची ही कमबॅक सिरीज म्हणून बघितली जाईल का फेअरवेल सिरीज म्हणून बघितली जाईल? दोन्ही. कारण कमबॅक म्हणजे चुकून तुम्ही लिहिताना चुकीचं मराठी लिहिलेलं होते. पुनरागमन किती 5 महिने, ऑलमोस्ट 5 नाही 4.5 महिने IPL IPL पुढे गेलं आणि हे करेक्ट. आणि निरोप समारंभ तर त्याचा होणारच आहे, कारण काय याच्यानंतर ते ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन खेळायची शक्यता कमी आहे. तो ऑस्ट्रेलियामध्ये निरोप समारंभ नक्की. त्याच्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे त्याचं दोन्ही होणार हे नक्की आहे. पण तुमचा प्रश्नाचा जो रोख आहे, ओके, त्याच्यात पुनरागमन आहे का तर नाही. कारण ते भारताच्या संघातनं गेलेच कधी होते बाहेर वन डेच्या बाबतीत. आणि निरोप समारंभ आहे का तर आत्ता तरी वाटत नाही की या मालिकेनंतरच पूर्णविराम होईल. बघूया, गंमतशीर 2 वर्ष पुढची, जोपर्यंत हे असंच चालू राहील. कारण एक साधी गोष्ट सांगतो की हे भारतीय क्रिकेटसाठी अनप्रेसिडेंटेड आहे. 2005 पासून VVS लक्ष्मण, 2007 एंड नंतर VVS लक्ष्मण आणि राहुल द्रविड हे पुढची 3-4 वर्ष फक्त टेस्ट मॅचेस खेळली. त्याच्यानंतर मुरली विजय असो, चेतेश्वर पुजारा असो, ईशांत शर्मा त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या 2-3 वर्षात असो, हे टेस्ट स्पेशलिस्ट फक्त असणं हे आपल्याला माहिती आहे. T20 क्रिकेटच्या उदयापासूनच T20 स्पेशलिस्ट ही एक नवीन शाखा वर आलेली आहे. वन डे स्पेशलिस्ट फक्त कारकिर्दीच्या शेवटच्या काळात, तोही 2 महान फलंदाज एकत्र. मग त्यांनी स्वतःला कसं सांभाळायचं आणि त्यांना सिस्टीमने कसं सांभाळायचं, हा पेच आत्तापासून पुढे आपल्याला वारंवार दिसणार आहे, जोपर्यंत हे चालू राहणार आहे तोपर्यंत. आणि म्हणजे जसं मगाशी म्हणलं की त्यांच्याबद्दल बरेच स्पेक्युलेशन्स केले जात आहेत, काय कसे खेळतील. 5 महिन्यांनी खेळणार आहेत ते IPL नंतर पहिल्यांदा, आणि इंडियासाठी तर चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर खेळणार आहेत डायरेक्टली. सो त्याच्याबद्दल अजित आगरकर वगैरे, जो अजित आगरकरांच्या स्टेटमेंट्सचा जो मुद्दा आहे, सो ऍक्च्युली मला इथे एक पॉईंट सांगायला आवडेल की आमचे एक मेंबर आहेत, त्यांनी एक आम्हाला वेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती क्वेश्चन विचारला होता की अजित आगरकरांचं जे स्टेटमेंट होतं त्याच्यावर स्टीव्ह हार्मिसननी एक काहीतरी कॉमेंट केली होती की अजित आगरकर म्हणले की कुठलाच खेळाडू कसा अजून सर्टन नाही, कारण 2 वर्ष वेळ ही खूप जास्ती आहे. तर त्याच्यावर स्टीव्ह हार्मिसननी काहीतरी टिप्पणी दिली होती. तर आमचे एक मेंबर आहेत, त्यांनी आम्हाला डायरेक्ट मेसेज करून विचारलं होतं की हा PR कोण चालवतं, कारण स्टीव्ह हार्मिसनचा नक्की या सगळ्याशी काय संबंध आहे. तर असेच तुम्हाला आमच्याशी गप्पा मारायचे असतील, आमच्याशी इंटरॅक्ट करायचं असेल, आमच्यासोबत मॅचेस बघायचे असतील, तर तुम्ही स्पोर्ट्स कट्टाचा मेंबरशिप ऑप्शन हा नक्की एक्सप्लोर करा. स्पोर्ट्स कट्टाचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा, कारण आम्ही मेंबरशिप मध्ये जे आहेत त्यांच्यासोबत वीकली लाईव्ह सेशन्स, वॉच अलॉंग्स वगैरे हे करत असतो. पण अमोल, मुद्द्यावर परत येतो तर अजित आगरकरचं स्टेटमेंट, म्हणजे मी म्हटलं असं की असं त्यांनी सांगितलं की प्रत्येक जण अजून सर्टन नाहीये त्या 2027च्या वर्ल्ड कपसाठी. तर रोहित आणि विराट तोपर्यंत खेळतील का 2027 पर्यंत हे, आणि एस्पेशली आता ते 5-7 महिन्यानंतर क्रिकेट खेळणार आहेत. इंडिया A साठी पण त्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं जे आपल्याला वाटलं होतं होईल. काय या सगळ्याचे स्पेक्युलेशन्स? ओके, आता याच्यात 2-3 मुद्दे. तू जे अजित आगरकरांच्या स्टेटमेंटचा उल्लेख केला तर ते किती 17 ऑक्टोबरला NDTVच्या कॉन्क्लेव्ह मध्ये म्हणाले की हे मूर्खपणाचं असेल की ते ट्रायलवर आहेत असं म्हणणं, कारण त्यांनी जे अचीव्ह केले त्याच्यावरून त्यांना ट्रायलवर कोण ठेवतो. त्याच वेळेस ते हेही म्हणले की जे ज्याचा तू आत्ता बरोबर उल्लेख केलास की 2027 वर्ल्ड कप पर्यंत 2 वर्षात
कोणाचा फॉर्म राहील, कोणाचा जाईल, हे आपल्याला काय सांगता येतं. फक्त या दोघांचंच काय, कुठलाही तरुण खेळाडूही त्याच परिस्थितीत असतो. त्याच्यामुळे आत्तापासून 2 वर्षानंतरचा विचार करण्याचा काही अर्थ नाही. ओके. पण हा सिलेक्शन कमिटीच्या दृष्टीने मुद्दा कदाचित रास्त आहे. हा संघ व्यवस्थापनाच्या दृष्टीने रास्त आहे. या दोघांचा आत्ता तरी क्लिअर आहे असं वाटतंय की येस, फॉर्म आणि फिटनेस परमिटिंग. हे बघ, फॉर्म आणि फिटनेस परमिटिंग हे रोहित आणि विराट या लेवलच्या खेळाडूंना कोणी आठवण करून द्यायची गरज नसते, त्यांचं त्यांना माहिती असते. अजित आगरकरांनी हाही उल्लेख केला की आम्हाला इंग्लंडमध्ये अनुभवाची कमतरता जाणवली, आम्हाला आवश्यकता होती. म्हणजे त्यांनी इंडिकेट केलं की जे स्पोर्ट्स कट्टावरच आपण आधी बोललोय की दोघांपैकी एक इंग्लंडमध्ये हवा होता. ओके. याचं इनडिरेक्ट कन्फर्मेशन त्या विधानावरून येतं. पण मुद्दा असा आहे, रोहित विराट 2027 वर्ल्ड कप खेळतील का, तर 2 वर्षात 28 वन डे सामने आहेत फक्त. ओके. आणि ते काही कालांतराने आहेत. आणि जसं तू म्हणलास की आयपीएल नंतर आतापर्यंत ते एकही कॉम्पिटेटिव्ह सामना खेळले नाहीत. प्रॅक्टिस मॅचेस आयोजित करून स्वतः 25 मुलांना बोलवून खेळले असतील, जे बरेच खेळाडू करतात, फक्त प्रॅक्टिस करत नाहीत. पण त्याचा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी किती फायदा होतो हा एक मुद्दा. त्या लेवलचा मॅच सिम्युलेशनने नक्की किती फायदा होतो हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, मॅच मध्ये जे 8 तास करत राहावं लागतं, ते अख्खा दिवस मैदानावर करण्यासाठी तो मॅच सिम्युलेशनचा फायदा होतो. आणि सर्वात शेवटचा पॉइंट की 2 मालिकांच्या मध्ये ते काय करणार. इंडिया एच्या वेळेस असं झालं की त्या दोघांनी सांगितलं आम्ही आमच्या फिटनेसवर भर देतोय. ओके. त्याच्यामुळे रोहित एकदम आपल्याला ट्रिम रोहित दिसतोय. शेवटचा तो एवढा फिट कधी दिसला होता हे माहिती नाही. 12 आठवड्यात त्यांनी स्वतःचा कायापालट केलाय. पण हे सगळं असतानाही शेवटी राहून राहून आपण त्याच मुद्द्यावर जातो की कोणी म्हणो वा ना म्हणो, कोणी मान्य करो वा ना करो, कोणी कोणात धमक आहे का किंवा नाही, पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज त्यांना प्रत्येक मालिकेनंतर इतरांना त्यांचा आणि त्याहून महत्वाचा त्यांना स्वतःचा विचार नक्की करावा लागणार. आणि म्हणजे आणखीन एक इंटरेस्टिंग म्हणजे असं एक काइंड ऑफ ऑब्झर्वेशन आहे की ऑस्ट्रेलिया आधी या सिरीजकडे फार अशी काय खूप आतुरतेने बघत होती वगैरे असं वाटत नव्हतं. पण हे रोहित कोहली या सगळ्यांचे स्पेक्युलेशन्स आणि हे सगळं आणि इव्हन कॅप्टन्सी चेंज या सगळ्या गोष्टीनंतर ऑस्ट्रेलियाने पण थोडी म्हणजे दे हॅव टायटन देअर स्किन असं हे म्हणता येईल का? हे बघ, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड त्यांच्याकडे भारताची मालिका ही अधूनमधून आली तर बरी असते. विशेषतः कसोटी मालिकेकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलेलं असतं आयसीसी टुर्नामेंट सोडून. अदरवाईज त्यांची ऍशेस टू ऍशेस जास्त आणि आता अजून महिन्याभरात ऍशेस सुरू होणार आहे. त्याच्यामुळे गेले 6 महिने जसं स्टीव्ह हार्मिसनचा मगाशी दाखला दिला असतो, स्टीव्ह हार्मिसन असो, प्रत्येक चौकात म्हणजे जसं भारतात प्रत्येक चौकात 50 एक्सपर्ट असतात, तसं ऍशेसच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये प्रत्येक चौकात एक तरी असतं. ओके. चहा पिताना, अजून काही पिताना लोक ऍशेस बद्दलच बोलत असतात 6-7 महिने आधीपासून. ते आता अगदी पीकला आलंय. पण त्याच्याकरता एकीकडे ऍशेसचा अर्ली समरमध्ये क्रिकेट रग्बीपेक्षा जास्त वर्चड होण्यासाठी हा ऑस्ट्रेलियातल्या ब्रॉडकास्टिंग कम्युनिटीला मिळालेली सुवर्ण संधी आहे. क्रिकेट स्टेडिया ज्या काळात रग्बी पेक्षा खूप कमी अटेंडन्स असतो, अशा वेळेस भारताची सिरीज येणं म्हणजे स्टेडियम म्हणजे तुडुंब भरलेली असणार ही परिस्थिती. अर्थात ते कोणाला सपोर्ट करणार हा वेगळा मुद्दा पुन्हा सांगायची वेळ नको, कारण काय भारत कुठेही खेळला तरी होम टीम भारतच असते, आपल्याला माहिती आहे असं क्रिकेट विश्वात. त्याच्यामुळे त्या सगळ्या दृष्टीने तू म्हणलास तसं की ऑस्ट्रेलियामध्ये अखेर क्रिकेटचे वारे सुरू झालेत आणि अचानक आशेसच्या आधी म्हणजे ज्याला आपण नांदी म्हणतो मोठ्या क्रिकेटची, तसं किंवा सध्या दिवाळीचा फराळ आहे ना, तर म्हणजे रवंथ करत दुपारच्या जेवणावर ताव मारायच्या आधी सकाळी चहाबरोबर जो फराळ आहे ती ही मालिका ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी आहे असं आपण म्हणू शकतो. खूपच चविष्ट उदाहरण दिलंयस. पण आपण म्हणजे मी इथे सगळ्या व्ह्यूअर्सला सांगू इच्छितो की आपण प्रत्येक मॅच नंतर वगैरे लाईव्ह याचा तर पूर्ण प्रयत्न करूच. पण पुन्हा एकदा तुम्ही जर का
स्पोर्ट्स कट्टाचा मेंबरशिप ऑप्शन अजून एक्सप्लोर केला नसेल तर तुम्ही नक्की एकदा तो एक्सप्लोर करा. आपण त्याच्यामध्ये वॉच अलॉंग सेशन्स किंवा मेंबर्स ओनली लाईव्ह सेशन्स हे कंडक्ट करत असतो. मेंबर्स सोबत गप्पा मारत मारत मॅच बघायला खूप मजा येते. तुम्ही सुद्धा नक्की हा ऑप्शन एक्सप्लोर करा. अमोल, आत्ताच जस्ट एक आपण कॅप्टन्सी चेंजवरती पण जस्ट टच केलं पॉईंटवरती, तर शुभमन गिलचा पहिला अनुभव असणार ह्या ॲज अन ओडीआय कॅप्टन इंडियाचा. काय एक्सपेक्टेशन्स आहेत? काही इंडिया वेगळं करायला असं वाटतंय का दे विल स्टिक टू व्हॉट दे वर डुईंग? शुभमन गिलच्या बाबतीत काय माहितीये का, शुभमन गिलच्या बाबतीत समस्त क्रिकेट परिवाराला जरी तो पुढचा होऊ घातलेला आणि कमांडिंग आणि कर्णधार होऊ शकतो हे जरी खात्री असली तरी आत्ताच्या काळात असं आहे की त्याच्या खांद्यावरून बंदूक कोणीतरी वेगळं चालवतं एका ड्रेसिंग रूम मध्ये. ओके, आणि ते या बदलामागे कारणीभूत आहे का, हा एक मुद्दा. तर त्याला ते स्वतःचं अस्तित्व संघाला तरी, जर बाहेरच्यांना फरक पडत नाही, संघाला तरी तो विश्वास देणं ही आवश्यकता आहे क्रमांक 1. आणि दुसरा मोठा महत्वाचा मुद्दा की हे आपण विसरून चालता कामा नये की IPL आणि T20च्या आगडोंब उसळल्यानंतर ज्या काळात ऑल फॉर्मॅट स्पेशलिस्ट कमी होत चालले, त्या काळात जर शुभमन गिलला ब्रेक द्यायची वेळ आली तर काय करणार, अशा परिस्थितीत आपण असताना T20 मध्ये त्याचं पुनरागमन झालेलं आहे. वन डे आणि कसोटीमध्ये आता तो कर्णधार आहे. तो त्याच्या IPL संघाचा कर्णधार राहणारच आहे. एकीकडे भारताचं धुरा सांभाळणं, दुसरीकडे 2 महान फलंदाज, महान कॅप्टन्स माझी, त्यांना मॅनेज करणं, तिसरीकडे एकीकडे IPLच्या रिटेन्शन लिस्टची डेडलाईन जवळ आलेली असताना ते कॉल्स मेंटेन करणं, आणि चौथीकडे T20 सिरीज सुरू होत आली की स्वतःचं स्थान बळकट करणं आणि याच्यात स्वतःचं डोकं जागर ठेवणं, स्वतःला शरीराला आराम देणं आणि परफॉर्म करत राहणं, ही सगळी तारेवरची कसरत शुभमन गिल कशी पाहणार हे फार इंटरेस्टिंग ठरणार. नक्कीच. आणि महामते आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी खूप जास्ती बोललोय की शुभमन गिलने T20 मध्ये असावं नसावं व्हाईस कॅप्टन. तुम्ही ते व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की एकदा जाऊन बघा. त्याच्यामध्ये आम्ही इन डिटेल बोललो आहोत या विषयावरती एशिया कपच्या एपिसोड्समध्ये. पण T20चा मुद्दा आपण ओडीआय सिरीज नंतर कव्हर करूया अमोल. पण ओव्हरऑल शुभमन गिलचा म्हणजे आता एक प्रेस कॉन्फरन्स झाला ऑस्ट्रेलियामध्ये, त्याच्यामध्ये पण तो म्हणला की माझी पहिली सिरीज आहे, मी नक्कीच एक्सायटेड आहे, पण जिथे कुठे मला अडचण येईल तेव्हा मी विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याशी माझे खूप चांगले इक्वेशन्स आहेत, मी त्यांना अप्रोच करीन आणि ते मला नक्कीच मदत करतील. पण म्हणजे मला ऍक्च्युली विचारायचं आहे की हे इतकं सोपं असतं का त्या लेवल्सला जाऊन सिनियर्सशी बोलणं, आणि ते सिनियर्स तेवढे हेल्पफुल असतात का? ह्याच्याबद्दल तू काही सांगू शकशील? बऱ्याच वेळा यावेळेस काय होतं माहितीये का, नवा कर्णधार आणि उपकर्णधार जे आहेत मैदानावर, म्हणजे विशेषतः फिल्डिंग चालू असताना, तर त्यांच्या दृष्टीने ते सिनियर्सना कसे हँडल करतात. सिनियर्स आहेत ना, ते बऱ्याच वेळा असं होतं की ते वाट बघतात, कारण ते स्वतः या परिस्थितीतून गेलेले असतात ना, की एखाद्याला कर्णधार पदाची धुरा सोपवलीये याचा अर्थ त्याला स्वतःचा विचार काय आहे हे समजायला पाहिजे. त्याच्यामुळे शुभमन गिल स्वतः प्रोएक्टिव्हली किती सजेशन्स मागतो. शुभमन गिलनी जाऊन 2दा विचारलं तर आपण बघू शकू की 4 किंवा 5 वेळा रोहित किंवा विराट स्वतःहून त्याच्याकडे जाऊन काहीतरी ओरडेल किंवा जाऊन बोलेल. ओके, त्याच्यामुळे म्हणजे ओनस इज ऑन शुभमन असं आपण म्हणूया. जर त्यांनी ते केलं जे तो बोलतोय, ती आज तो बोलला त्यात काहीच चुकीचं नाहीये की रोहित आणि विराटकडे बघून मी लहानाचा मोठा झालोय, राईट, आणि आता त्यांना लीड करणं हे बऱ्याच अंशी पाकिस्तान क्रिकेटमध्ये आपण खूप रेग्युलरली बघतो वर्षानुवर्ष, किंवा माझ्या उमेदच्या काळात की नवीन कर्णधार आला की 4 किंवा 5 माजी कर्णधार आहेत. ओके, तसं भारतीय क्रिकेटमध्ये कमी होतं गेली काही वर्ष, आता ते परत यायला लागलंय. मग त्याचा परिणाम किती होणार, आणि ते शुभमन गिल, श्रेयस अय्यर, गौतम गंभीर आणि विराट, रोहित मिळून हे कशी खात्री करून देणार की त्याचे पडसाद जर काही उमटले तर ते फक्त पॉझिटिव्ह पडसाद उमटतील, निगेटिव्ह गोष्टी दिसणार नाहीत किंवा समोर येणार नाहीत. अमोल, पहिल्या सामन्याबद्दल थोडंसं आपण बोलूया एपिसोड संपायच्या आधी, की पहिल्या सामन्यामध्ये काय वाटतंय, 3 स्पिनर्स खेळणार का इंडिया,
का थोडासा पाऊस पण प्रेडिक्टेड आहे पर्थमध्ये, आणि पर्थ फास्ट बॉलर्सला वन डे मध्ये तितकाच असिस्टन्स मिळेल का? काय असणार नक्की? काय काय वाटतंय? मला खात्री नाही 3 स्पिनर्सना जागा असेल का, कारण काय तुमचे विशेषतः स्पोर्ट्स कट्टाचे 2 सर्वात लाडके सो कॉल्ड अष्टपैलू, त्यातला एक खरंच अष्टपैलू आहे, दुसरा काढीव अष्टपैलू आहे असं जे समज आहे, ते दोघे जण जर खेळले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. त्याच्यामुळे मला वाटत नाही की 3 स्पिनर्सना जागा आहे. म्हणजे नितीश कुमार रेड्डी वन डे डेब्यू करणार का त्याचा? हो, आत्ता तरी आपण म्हणजे आश्चर्य वाटेल मला जर त्याचा वन डे डेब्यू झाला नाही तर. म्हणजे त्याला ऑलरेडी कॅप दिली असेल आणि कॅप प्रेझेंटेशनचा व्हिडिओ पण शूट झाला असेल का, आणि तो फक्त उद्या बीसीसीआय रिलीज करेल की काय असं. कारण काय सी हार्दिकला रेडीमेड पर्याय नितीश कुमार रेड्डी आहे, आणि हार्दिक नाहीये उपलब्ध याच्याकरता. त्याच्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर आत्ता नितीश कुमार रेड्डी विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये असलेली ही मालिका आणि 2027चा वर्ल्ड कप होणार आहे दक्षिण आफ्रिका, या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर ही खूप चांगली गोष्ट आहे ट्रायआउट करायची नितीश कुमार रेड्डी. सो तुझं म्हणणं आहे की 2 स्पिनर्स 2 फास्ट बॉलर्स नितीश कुमार रेड्डी हे कॉम्बिनेशन असेल साधारण, का 3 फास्ट बॉलर्स आणि नितीश कुमार रेड्डी? 3 पेसर असं मला ओके वाटतं. ओके, इंटरेस्टिंग. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय प्लेइंग 11 कॉम्बिनेशन असेल इंडियाचं या सिरीजमध्ये? नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. अमोल, आणि शेवटच्या प्रश्नाकडे येतो की पुन्हा एकदा रोहित आणि विराटचा उल्लेख करतो की त्यांच्या दोघांकडनं या सिरीजमध्ये खूप जास्ती एक्सपेक्टेशन्स आहेत फॅन्सला, त्यांच्या कलिग्सला, त्यांना स्वतःलाही असतीलच, पण कितपत ते खरे उतरतील वाटतंय त्या एक्सपेक्टेशन्सवरती? मला असं वाटत नाही आता की त्या दोघांना काही गडबड होईल. म्हणजे ते चांगला बॉल येऊ शकतो वगैरे सगळं मान्य आहे, पण हा त्यांचा दोघांचा हुकमी एक्का असलेला फॉर्मॅट. हा एक फॉर्मॅट आहे की ज्याच्यात ते आपल्याला खूप काळ झगडताना वगैरे दिसलेले नाहीये. 2013 नंतर तसाही 3 फॉर्मॅट पैकी सर्वात सोपा फॉर्मॅट बॅटरसाठी हा आहे. तो प्रश्न बाजूला ठेवूनही जेव्हा बाकीचे सगळे बॅटर्स जगातले कधी कधी स्ट्रगल करतात तेव्हा यांना कधीच बॅड पॅच आलेला नाही. त्या दृष्टीने मला असं वाटतं की या 3 सामन्यांमध्ये स्लो अँड स्टडी, पहिल्या मॅच मध्ये रस्टिनेस नक्की अपेक्षित आहे, त्याची कारण आपण आधी बोललो, पण मला असं वाटत नाही की दोघांपैकी एकाचेही 3ही सामने खराब जातील वगैरे. मला ही शक्यता फार कमी वाटतेय, आणि त्याच्यामुळे जसं मी मगाशी म्हणलं की आपल्याला तोच मुद्दा सारखा रिवाईव्ह करून पी आर कोण करतंय, नक्की कोणामुळे कोणाचं नुकसान होतंय, कोण कोणाच्या मागे लागलंय का, कोणाच्या कोणी मागे लागलंय का. पण मुद्दा असा आहे की फॅन्स हे कायम विराट आणि रोहितच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. जरी ते सोशल मीडियावर रोहित आणि विराटियन एकमेकांशी खूप भांडत असले तरी आता एकत्र झालेले आहेत सगळेजण. त्याच्यामुळे ती चर्चा तर आपली चालूच राहील. नक्कीच नक्कीच. आणि या सगळ्यामध्ये ऍक्च्युली दोन्ही फॅन्स खूप हे झालेत की बघा आता तुम्हाला कळले की एकच फॉर्मॅट खेळतो प्लेअर तेव्हा कसं वाटतं. बट एनिवेज, ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहतील. आजच्या ह्या आपण गप्पा इथेच थांबूया. अमोल, खूप खूप धन्यवाद, तू वेळ काढून आलास गप्पा मारायला. पुन्हा एकदा मी सगळ्यांना आठवण करून देतो की तुम्ही स्पोर्ट्स कट्टाचा मेंबरशिप ऑप्शन एक्सप्लोर नसेल केला तर नक्की करा. आम्हाला तुम्ही व्हेरियस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती डायरेक्ट मेसेज करून तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, अजून काही तुम्हाला शेअर करायचे असतील, सजेशन्स असतील, नक्की द्या आम्हाला. आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल. आणि मेंबरशिप ऑप्शन नक्की एक्सप्लोर करा. आजचा आपण एपिसोड हा इथेच थांबूया. अमोल, पुन्हा एकदा तुझे खूप खूप धन्यवाद. ऑस्ट्रेलिया सिरीजबद्दल तुमच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत नक्की कमेंट करून सांगा. आणि ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.